नमस्कार मित्रांनो, आज 13वा दिवस आहे. 12व्या दिवशी आम्ही यांना खाणं देणं बंद केलं होतं. तर हे बघा, आता हे बघा, हा चहापत्तीसारखा असा कचरा झाला आहे. इतकं सुंदर प्रकारचं खत आहे. त्याच्यामध्ये खालच्या खाली खाली BSFL लार्वा आहेत आणि इथे इथे जे आहेत ना, हे अजून कन्झ्युम करतायत. तर मी काय करणार आहे, यातले काही किडे मी आता हार्वेस्ट करणार आहे. आमचा हार्वेस्टिंग प्लॅन आहे की 12व्या दिवशी अन्न बंद करणं, 13व्या दिवशी हार्वेस्ट करणं, 14व्या दिवशी हार्वेस्ट करणं आणि तसंच 7 टब आहेत ना, तर प्रत्येक टबाचं हार्वेस्टिंगच्या 1 दिवस आधी खाणं बंद करणं, म्हणजे हे अशी होईल. आणि 50% लार्वा तसेच सोडून देणं, जेणेकरून ते उरलेलं फ्रास करून एकदम ड्राय करून टाकतील. तर आता हार्वेस्ट करून तुम्हाला दाखवतो कसं 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 होतं. बघा, BSF बद्दल एक माहिती जी द्यायची आहे तुम्हाला. तर BSFL का ब्लॅक सोल्जर फ्लाय का करायची, तर ही जी अळी आहे ही ॲडल्ट अवस्थेमध्ये खात नाही. त्यामुळे काय होतं, ॲडल्ट अवस्थेमध्ये खात नसल्यामुळे ही कुठल्याही अन्नपदार्थावर बसत नाही, कुठल्याही ठिकाणी रोगजंतू पसरवत नाही. 5 दिवस हिचं ॲडल्ट आयुष्य आहे आणि त्यानंतर ती मरून जाते अंडी देऊन. आणि हिचा जो लार्वा आहे हा त्याच्या वजनाच्या 1000 पट कमीत कमी वाढतो. म्हणजे 1 ग्रॅम अंड्यातून 1 किलो लार्वा निघतो आणि 1 किलो लार्वाच्या वर जाऊ शकतं. म्हणजे साधारण 2.5-3 किलोपर्यंतचे लोकांचे रिपोर्ट आहेत. आता माझा काय आहे कन्व्हर्जन रेशो, हे मला थोडासे अजून प्रयोग केल्यानंतरच लक्षात येईल. तर त्यामुळे, आणि मुख्य म्हणजे ह्याचा जो खाद्य आहे हे 100% कचरा आहे. आणि ह्याच्यातून आता बघा, 10 किलो खाद्य दिलं तर 2 किलो लार्वा, 5 किलो शुद्ध खत आपल्याला सहज मिळू शकतं. आणि थोडंसं इव्हॅपोरेशन लॉसेस पण होतात. तर त्यामुळे कोंबडी पालकांसाठी आणि भाजी करणाऱ्यांसाठी दोघांसाठी हे वरदान आहे. कारण याच्यातून तुम्हाला खतही मिळणार, हे मिळणार. सगळ्यात महत्त्व म्हणजे ह्याच्यातून रोगराई पसरत नाही. हा कम्प्लिटली इनर्ट किडा आहे. ॲडल्ट फेजमध्ये आपल्या घरच्या ज्या मासे असतात ते ॲडल्ट फेजमध्ये खातात, ॲडल्ट फेजमध्ये कचऱ्यावर बसतात, कचऱ्यावर आपल्या अन्नावर बसतात आणि रोग पसरवतात. पण हे तसं करत नाही. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये कायटीन नावाचं एक एलिमेंट इतकं जास्त छान आहे की या कायटीनमुळे कोंबड्यांचं आरोग्य सुधारतं, त्यांचं न्यूट्रिशन हे वाढतं, त्यांच्या पोटातील जीवाणूंचं बॅलन्सही नीट होतो. आता फक्त BSFL वर कोंबड्या पाळता येतात का, तर फक्त BSFL कोंबड्या पाळता येत नाहीत. कारण ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बॅलन्स अमायनो ॲसिड नाही आहेत. मग ह्याचं अमायनो ॲसिड बॅलन्स करायला मेथिओनाइन, मी बरोबर उच्चार करतो की माहीत नाही, तर हा जो अमायनो ॲसिड आहे ह्याचा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला ह्याच्याबरोबर तुम्हाला थोडंसं हे द्यायला लागणार आहे, तिळाचं किंवा सनफ्लॉवरचं वेस्ट पेंट द्यायला लागेल, म्हणजे तो अमायनो ॲसिड बॅलन्स होईल. किंवा सरळ मेथिओनाइनचं रेडी हे मिळतं पावडर, ती सुद्धा तुम्हाला हे देता येईल. हे बघा, आता मी अर्धी बादली साधारण हे काढलं आहे, अजून काढतोच आहे. थोडंसं त्याला रोटेट करू म्हणजे मला काढायला सोपं जाईल. किंवा हे या बाजूने काढू. जणू काय मी भात उचलतोय अशा रीतीने मी हळ्या हार्वेस्ट करतोय. तुम्हाला आळी पाहून घाण वाटते का? हा एवढा सोपा बिझनेस नाही आहे. ह्याच्यामध्ये घाणेरडा कचरा, लोकांनी फेकलेल्या गोष्टी हँडल करायला लागतात. कुल्फीचे काड्या पण येतात, कारण लग्नाचा कचरा असतो. ते कुल्फीच्या काड्या वगैरे सगळं सेपरेट करून, नंतर आळ्या वाढवून, नंतर आळ्या अशा हाताने भरून कलेक्ट करणं आणि विकणं हे काय सोपं काम नाही. त्यामुळे विचार करून या. बघूया आता कोंबड्यांची रिॲक्शन. त्याला सुरुवातीला ट्रेनिंग, त्या आळ्या वळवळताना दिसल्या तुझे.